विद्यार्थ्यांनो, ITI प्रवेश 2026 ITIची कॅप राऊंड 1 ची सीट अलॉटमेंट झालेली आहे। आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण ITIची कॅप सीट अलॉटमेंट कशी चेक करायची। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो, आपला फोनचा किंवा पीसीचा किंवा टॅबलेटचा एक ब्राउझर ओपन करा आणि तिथे सर्च करा ITI ॲडमिशन 2026। ही जी पहिली वेबसाईट येईल admission.dvt.go.in यावर क्लिक करायचं आहे आणि इथे आपणास असा इंटरफेस दिसून जाईल। इथे आपण लॉग इन करून घ्यायचं आहे, रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन। इथे आपला यूजर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे। इथे मी हे दोन्ही सुद्धा टाकून घेतो आणि दोन्ही पण टाकून घेतल्यानंतर इथे आपण लॉग इन करायचं आहे। पासवर्ड आणि आपला ॲप्लिकेशन ID टाकून घ्या। लॉग इन केल्यानंतर आपणास असा इंटरफेस दिसून जाईल। तर इथे विद्यार्थी मित्रांनो बघायचं आहे की इथे आपले जे काही SSC मेरिट नंबर वगैरे दिसून जाईल आणि खाली इथे खाली नो अलॉटमेंट हॅज बीन डन इन दिस राऊंड, म्हणजे या विद्यार्थ्याला या राऊंडमध्ये सीट मिळाली नाही आहे। जर आपणास विद्यार्थी मित्रांनो सीट मिळाली असेल तर इथे आपणास जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट कॉलेज मिळाले आहे त्या इथे कॉलेजचं नाव येऊन जाईल। इथे आपणास मिळालेला ट्रेड येऊन जाईल आणि होम डिस्ट्रिक्ट म्हणजे आपल्याला जी कॅटेगरी आहे, जर आपण एखाद्या कॅटेगरीमध्ये असाल तर आपली होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरी म्हणजे आपणास कोणत्या कॅटेगरीमधून सीट मिळाली आहे ती इथे कॅटेगरी येऊन जाईल आणि इथे प्रेफरन्स नंबर येऊन जाईल, म्हणजे आपणास कोणत्या नंबरचा ट्रेड मिळाला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपणास 1 नंबरचा ट्रेड मिळाला असेल तर तो आपणास घेणे भाग असणार आहे आणि आपणास 1 नंबरचा ट्रेड मिळाल्यास आपण तो घ्यावाच लागेल, त्याला आपणास दुसऱ्या राऊंडला जाता येणार नाही। आणि जर आपणास 1च्या पुढे म्हणजे 2, 3, 4 अशा नंबरचा वगैरे ट्रेड मिळाला असेल तर आपणास पुढच्या राऊंडला जाता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघितले की कॅप राऊंड 1 ची सीट अलॉटमेंट झाली आहे आणि ती कशी चेक करायची। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।